हॅलो एव्हरीवन, वेलकम टू दीपाज किचन। आज मी माझ्या मुलाच्या टिफिनमध्ये काय काय देणार आहे, तर व्हिडिओ जो आहे तर तो पूर्ण नक्की बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की मी टिफिनमध्ये काय काय दिलं आहे। तर इथे मी पीठ घेतलं आहे गव्हाचं, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आहे आणि चांगलं त्याला सॉफ्ट असं मळून घेणार आहे। तर बऱ्याचशा वेळेस काय होतं, जेव्हा आपण चपाती देतो तर ती कडक होती, वातळ होती, मुलांना खाता येत नाही। तर सॉफ्ट चपाती द्यायची असेल तर मस्त सॉफ्टच पीठ मळायचं। त्याच्यानंतर मी त्याला लॉंग ब्रेकमध्ये, म्हणजे मोठी सुट्टी जी असती, तर त्याच्यामध्ये मी त्याला पनीरची भाजी देणार आहे। तर त्याच्यासाठी टोमॅटो, कांदा आणि पनीर जे आहे तर ते छान ट्रायंगल शेपमध्ये ते कट केलं आहे, कारण की मुलांना कसं ते खातात, पण जर तुम्ही पण थोडंसं इंटरेस्टिंगनी देसान, काहीतरी नवीन देसान त्याच्यामध्ये, किंवा पनीर तर आपण नेहमीच खातो, पण त्याच्यामध्ये पण तुम्ही त्याला शेप वगैरे दिला तर ते पण मुलं छान म्हणजे बघून बघून खातील मस्त। तर पनीरला तेलामध्ये चांगलं थोडंसं गोल्डन होऊ द्यायचे, जास्त ब्राऊन वगैरे नाही होऊ द्यायचं, थोडं हलकंसं त्याला परतून घ्यायचे। परतल्यानंतर एका प्लेटमध्ये काढल्याच्या नंतर आपण नॉर्मली काय होतं, पनीर तळल्याच्या नंतर ते पनीर कडक होतं, तर कडक न होण्यासाठी काय करायचं, त्याला पाण्यामध्ये थोडंसं पाच मिनटं त्याला तसं सोडून द्यायचं आहे। त्याच पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून जिरा मोहरी टाकलं आहे आणि बारीक चिरलेले कांदा टाकला आहे। कांद्याला चांगलं असं लालसर होऊ द्यायचे। लालसर झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचे। टोमॅटोला पण छान परतून घ्यायचे। परतल्यानंतर तिखट टाकायचे। तिखट आपल्या मुलांच्या हिशोबाने टाकू शकता। माझा मुलगा काही एवढं जास्त तिखट खात नाही, तर मी थोडंसं मिरची पावडर त्याच्यामध्ये टाकली आहे। त्याच्यानंतर हळद टाकली आहे, मीठ टाकलं आहे चवीपुरतं, आणि छान जे टोमॅटो आहे तुम्ही बघू शकता सॉफ्ट झालं आहे। सॉफ्ट झाल्याच्या नंतर जे पनीर पाण्यामध्ये टाकून ठेवलेलं होतं ते त्याच्यामध्ये ॲड करायचे। परत त्याला चांगलं परतून घ्यायचे। परतल्यानंतर कोथिंबीर टाकायची भरपूर अशी बारीक चिरलेली, आणि परत त्याला परतून घ्यायचे, आणि जी पनीरची भाजी जी आहे तर ती बनून तयार झाली आहे। तर त्याच्यानंतर मी काय केलं आहे की जसं आपण चपाती देतो तर ती वातड होती, मी जसं सांगितलं, तर पहिले काय करायचं, छान त्याची पोळी लाटून घ्यायची छोट्या आकारामध्ये, आणि तेल तर लावायचंच, त्याच्यामध्ये थोडंसं कोरडं पीठ लावायचं। कोरडं पीठ लावल्याने काय होतं, चपाती छान टमटम फुलते आणि खूप वेळ अशी सॉफ्ट राहते। जर तुम्ही नॉर्मली चपात्या पण बनवत असेल ना, तर आतल्या साईडने जर थोडंसं कोरडं पीठ लावलं ना, तर मस्त सगळ्या चपात्या ज्या आहेत तर त्या छान फुलतील बघा। तर इथे मी त्याला ट्रायंगल शेपमध्ये चपाती बनवून देते आहे मस्त। त्याला खूप आवडते ट्रायंगल शेपमध्ये चपाती बनवलेली, आणि सॉफ्ट पण खूप भारी बनते बघा। तर इथे जास्त वेळ म्हणजे सॉफ्ट राहण्यासाठी छान त्याला भाजून पण घ्यावं लागतं। दोन्ही साईडने त्याला थोडंसं तेल लावून चांगलं असं सराट्याने किंवा असं हाताने जे साईडचे काठ असतात तर ते चांगलं दाबून दाबून त्याला भाजून घ्यायचे। एकदम अशी मस्त जास्त वेळ सॉफ्ट राहते बघा ही चपाती। तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये देत असेल तर नक्की हे ट्राय करा, मुलं आवडीने खातील, कारण की सॉफ्ट दुपारची वेळ असते आणि सकाळीच आपण टिफिन बनवून दिलेला असतो, तर ते दुपारपर्यंत खूप असा म्हणजे जास्त वेळ ठेवल्याने जी चपाती आहे तर ती कडक होती। तर तुम्ही नक्की हे ट्राय करून बघा, नक्की मुलांना आवडेन बघा तुमच्या पण। त्याच्यानंतर मी त्याला शॉर्ट ब्रेकमध्ये मस्त चॉकलेट ब्रेड देणार आहे। तर मस्त बटरमध्ये मी त्याला चांगलं भाजून घेते आहे, एकदम असं क्रिस्पी होईपर्यंत त्याला भाजून घ्यायचं आहे, आणि भाजल्याच्या नंतर मोठ्या प्लेटमध्ये काढून घेतलं आहे मी दोन्ही पण ब्रेडला, आणि चॉकलेट घेतलं आहे बारीक चॉप करून घ्यायचे। तुम्ही ह्या चॉकलेटमध्ये ना ड्रायफ्रूट्स पण टाकू शकता, जसं काजू, बदाम बारीक चिरून त्या चॉकलेटमध्ये टाकायचे। आणि इथे मी काय करते आहे, पातेल्यामध्ये पाणी घेतलं आहे आणि त्या बाउलमध्ये चॉकलेट टाकून त्याला मेल्ट करून घेते आहे, पातळ करून घेते आहे। पातळ केल्याच्या नंतर जसं मी सांगितलं तुम्ही ड्रायफ्रूट्स वगैरे पण टाकू शकता, पण मी इथे टाकलेलं नाही आहे, कारण की तो सकाळीच ऑलरेडी म्हणजे जेव्हा तो स्कूलमध्ये जातो ना तेव्हाच मी त्याला ड्रायफ्रूट्स देते खायला। तर इथे मी त्याला प्लेन दिलं, त्याला प्लेनच आवडतं। तर मस्त ब्रेडला चॉकलेट लावून घ्यायचे, दोन्ही ब्रेडला लावून घ्यायचे, आणि दोन्ही असे चिपकून घ्यायचे, आणि त्याला छान असं चाकूने कट करायचे। खूप आवडीने खातील बघा मुलं, कारण की माझ्या मुलाला खूप आवडतं बघा असं केलेलं। तर लॉंग ब्रेक जो आहे तर तो टिफिन मी भरती आहे, तर पनीरची भाजी छान भरली आहे टिफिनमध्ये, आणि मी त्याला जास्त काही असं देत नाही, भाजी पोळी आणि थोडंसं काही गोड असलं तर ते देते।
बस हाच म्हणजे त्याला जास्त दिलं. एक चपाती याच्यासाठी की म्हणजे मी मोठी चपातीच बनवते, त्याला 2 चपात्या दिल्या ना तर तो एकदम बघूनच त्याला जास्त म्हणजे हे होतं की 2-2 चपाती. त्याच्यासाठी मी एकच चपाती छान मोठी बनवते आणि मग त्याला देते. शॉर्ट ब्रेक पण इथे तयार झाला आहे. मस्त ऑरेंज दिलं आहे मी त्याला. एकदम बाहेरचे छिलके वगैरे काढून सगळं व्यवस्थित टिफिन द्यावा लागतो मुलांना. तर इथे दोन्ही पण टिफिन जे आहे तर ते बनवून तयार झालेत. सकाळची वेळ असते, खूप गडबड असते. तर इथे पाण्याची बॉटल सगळं व्यवस्थित दिलं आहे त्याला. स्वस्थ रहा, मस्त